भिवंडी ठाणे बायपासवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं। या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहन चालकांचे अतोनात हाल होत आहेत। 8 पदरीकरण रस्त्याचं काम हे अत्यंत संथ गतीनं सध्या सुरू आहे। आमचे प्रतिनिधी अभिजित हिरे यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। मुंबई नाशिक महामार्गावर आता जर आपण पाहिलं तर पुन्हा खड्ड्याचं साम्राज्य आहे ते पाहायला भेटतंय। आपण पाहू शकता भिवंडी बायपास येथील जो वडते जो परिसर आहे, या परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर 8 पदरी जर रस्त्याचं काम आहे ते सुरू असून आणि त्यानंतर आपण जर पाहिले तर या जो महामार्ग आहे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात मोठमोठे खड्डे पडलेले आपण पाहू शकतात। वाहन चालक असतील, या मोठे वाहन असतील, या छोटी वाहन असतील, त्यांना देखील या खड्ड्यातून आपल्या गाड्या काढाव्या लागतात आणि कसरत करावी लागते। अगोदर आपण जर पाहिलं तर जे शिवसेनेचे जे मंत्री होते आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलेलं ह्या रस्त्याची पाहणी ज्या राहिलं तर 24-25 जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा रस्त्याची जी पाहणी केली होती त्यानंतर गाजावाजा केला होता आणि मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी देखील या रस्त्यावर होते, त्यांनी देखील या पाहणी केली होती। त्यानंतर आपण जर पाहिलं तर आज या रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे। त्यामुळे संतप्त नागरिक असतील, या येथील स्थानिक नागरिक असून त्यांच्याकडनं देखील विचारणा होत असेल की हे खड्डे भरणार कधी। तर या रस्त्यावरनं जीव मुठीत धरून अनेक वाहनांना आपली कसरत करावी लागते। अभिजित हिरे, लोकशाही न्यूज, भिवंडी। आतापर्यंत पावसाळ्याच्या सुरुवातीपासून प्रत्यक्ष या ट्रॅफिकची समस्या तर उद्भवलेली आहे, पण प्रत्यक्ष आता या खड्ड्यामुळे जे रस्त्यांची परिस्थिती अशी झालेली आहे का या कमीत कमी इथे 7-7, 8-8 किलोमीटरच्या रांगा लागतात। या रस्त्यांची इथून जे कॉन्क्रिटीकरण जिथे डांबरीकरण चालू होतोय ते या एका 5 मिनिटाच्या अंतराला लोकांना इथं 3-3 घंटे थांबावं लागतात। ही परिस्थिती आज झालेली आहे। आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी माझ्या माहितीनुसार आजच 1-2 दिवसापूर्वी ट्विटरला टाकलेली माहिती आहे, ही सत्य परिस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।